नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जानेवारीचा हप्ता वेळेत जमा होणार का, या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर नेमका कधी जमा होणार आणि तो वेळेत जमा होणार की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, लाखो लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, त्यांच्या खात्यावर तो जमा झालेला आहे. परंतु अजूनही बरेचसे लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता मिळणार का ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, साधारणतः डिसेंबरचा हप्ता हा ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, तर त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारीचा हप्ता असे एकत्रित दोन्ही हप्त्याचे पैसे आता जमा होणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता बरेच जण म्हणत आहे की नेमकं जानेवारीचा हप्ता आमच्या खात्यावर कधी मिळणार, तर या संदर्भातील नेमकी अपडेट काय. तर बघा मित्रांनो, की आपण वेळोवेळी संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना या योजनेतील जे काही वरिष्ठ अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे तर यांच्या वेळोवेळी संपर्कात असतो आणि त्यानुसार त्यांच्याकडून जी काही माहिती येते तर ती माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. तर बघा मित्रांनो, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की जानेवारीचा हप्ता आहे तर लाभार्थ्यांच्या खात्यावर येत्या 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे. तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, महत्वाची आहे. आता मित्रांनो, अधिकाऱ्याने जरी सांगितलेलं आहे येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 20 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता जमा केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे सांगितल्यानंतर मला थोडी शंका पण आलेली आहे. कारण काय झालेलं आहे मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर महाराष्ट्र शासनाने तात्काळ त्यांचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो जमा केलेला आहे आणि शासन अगदी महानगरपालिकेच्या तोंडावर लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2 महिन्याचे पैसे जमा करायला तयार होते. म्हणजे अगदी त्यांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार होता. परंतु काही राजकीय पक्ष हे निवडणूक आयोगाकडे गेले, त्यांनी पत्र दिलं, त्यामुळे शासनाला जो काही जानेवारी महिन्याचा अग्रिम हप्ता आहे तर तो लाडक्या बहिणींना देता आलेला नाही. तर मित्रांनो, शासन हे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, त्याचबरोबर विधवा महिला योजना यांचे लाभार्थी यामध्ये भेदभाव का करत आहे, यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी शासन तात्काळ निधी, विविध योजनांचा निधी वळवते आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करते. त्यांना 2-2 महिन्याचा निधी तात्काळ देण्यासंदर्भात शासन तरतूद करते. त्या संदर्भात GR काढत नाही, तात्काळ त्यांच्या खात्यावर पैसे जमा करते. मात्र आपले जे काही निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे तर यांच्या खात्यावर पैसे जमा करताना शासनाला अडचण येतात. तर या पाठीमागे नेमकं कारण काय आहे. तर मित्रांनो, मला असं दिसून आलं तर महायुतीने ठरवलेलं दिसतंय की संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना तर या योजनेतील जे काही लाभार्थी आहे यांचा त्यांना फायदा होत नसावा. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येते मित्रांनो, जरी आपले लाभार्थी हे निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीला सपोर्ट करतात तरी पण महायुती निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांकडे लक्ष देत नाही. कारण त्यांना असं वाटतंय की हा जो काही वर्ग आहे म्हणजे जो निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे तर ते बच्चूभाऊ कडू आणि तत्सम संघटनांचे मेंबर्स आहेत आणि ते त्यांनाच वोटिंग करत असतात, त्यामुळे त्यांचा फायदा आम्हाला होत नाही. कदाचित अशा प्रकारची शंका महायुतीचं सरकार घेत असावं.
म्हणून ते निराधार योजनेचे लाभार्थी आहे, त्याचबरोबर दिव्यांग योजनेतील लाभार्थी आहे. तर यांच्या खात्यावर वेळेत पैसे जमा करताना आडकाठी निर्माण करतात आणि वेळेत पैसे जमा करत नाही. तर ही मोठी अडचण आहे. तर मित्रांनो, खरं तर आपले बरेचसे लाभार्थी आहेत तर ते महायुतीला सपोर्ट करतात वेळोवेळी, तरी पण अशा प्रकारची शंका शासनाने उपस्थित करू नये. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना ते दर महिन्याला न चुकता हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करतात, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, यांच्यावर अन्याय करू नये आणि नियमाप्रमाणे त्यांच्याही खात्यावर दर महिन्याचा हप्ता वेळेत जमा करावा. अनेक वेळा तारखा बदलल्या जातात. अगोदर 5 तारीख होती. 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भात डीबीटीची प्रोसेसिंग सुरू होत होती, परंतु मागील 2 महिन्यापासून आपल्याला दिसत आहे की आता ती प्रोसेसिंग पण थांबलेली आहे. GR पण येत नाही आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर केव्हा पण पैसे जमा होतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने डिसेंबरचा हप्ता वेळेत दिला नाही. डिसेंबर पूर्ण निघून गेला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही हिवाळी अधिवेशनात घोषणा केलेली होती की आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर दर महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे वितरित करू. त्यानुसार डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावर 1 जानेवारीला जमा झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, आता वरिष्ठ अधिकारी सांगत आहे की जानेवारीचा हप्ता आहे तर येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 20 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. परंतु या संदर्भात अजूनपर्यंत कोणताही GR आलेला नाही. त्याचबरोबर डीबीटीवर प्रोसेसिंग सुद्धा सुरू झालेलं नाही. त्यामुळे अजून पण एक शंका निर्माण झालेली आहे. तर शासन आता नेमकं या 2 दिवसामध्ये म्हणजे 20 तारखेला हे पैसे जमा करणार का किंवा फेब्रुवारीच्या 1 तारखेला पैसे जमा करणार, तर या संदर्भात संदिग्धता निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मित्रांनो, आता फक्त आपल्याला वाट बघावी लागेल. येत्या 2 दिवसामध्ये होऊ शकते आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ पण शकतात आणि जर हे पैसे जमा झाले नाही तर मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितल्याप्रमाणे ते पैसे 1 फेब्रुवारीला सुद्धा आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारची वेळेबाबत आणि दिनांकाबाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता आपल्याला एवढं बघावं लागेल की नेमकं महाराष्ट्र शासन आमचे दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, विधवा महिला आहे, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे वृद्ध व्यक्ती आहे, तर यांच्या खात्यावर नेमकं शासन हे पैसे कधी जमा करेल. तर मित्रांनो, या संदर्भात जे जे काही अपडेट येणार आहे तर ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. त्याचबरोबर जे चॅनल आहे आपलं त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.